प्राधान्य देण्याबाबतचं धोरण, अशा पद्धतीचा शासकीय निर्णय हा त्या ठिकाणी सरकारने काढलेला आहे. आणि मला असं वाटतंय की राज्यातील ज्या पडीक सरकारी जमिनी आहेत त्याचा उत्पादक वापर करण्यासाठीचं हे नवीन धोरण दिनांक 19 जून 2026 पासून लागू करण्यात आलंय. तर याच्यामध्ये कोण कोण आता कोणाला याचा लाभ मिळणार आहे किंवा कोण याच्यासाठी अर्ज करू शकतो, तर नक्की महिला सेवा सहकारी संस्था, त्याचबरोबरीने उमेदचे, माविमचे, उमेद आणि माविमच्या अंतर्गत नोंदणीकृत झालेले महिलांचे बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, त्याबरोबरीने ग्रामसंघ आणि महिला बेरोजगारी सहकारी संस्था, या सगळ्यांना या जमिनींसाठी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणार आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या जमिनी महिलांना उपलब्ध करून दिल्या आहेत, तर सरकारच्या पडीक जमिनी ज्या आहेत, त्याचबरोबरीने शेती महामंडळाच्या पडीक जमिनी, प्रकल्प संपादन केल्यानंतर राहील पडून असलेल्या जमिनी, ग्रामपंचायतीच्या परवानगीने गायरान जमिनी आणि विविध शासकीय विभागांच्या पडीक जमिनी या महिला बचत गटांना आणि महिला सेवा सहकारी संस्थांना देण्याचं सरकारने निश्चित केलंय. या जमिनीचा वापर त्या ठिकाणी चाऱ्याची लागवड, बांबूची लागवड, नर्सरीची रोप निर्मिती आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतासाठी लागणारा कच्चा माल यासाठी वापरण्यासाठी या जागा देण्यात येणार आहेत. याच्यामध्ये काही अटी सुद्धा सरकारने दिलेल्या आहेत की या जमिनी आणखीन तुम्हाला पोटभाड्याने देता येणार नाही. त्यामुळे महिला त्या कसतील, महिला त्या ठिकाणी बांबूची निर्मिती असेल, बांबूची लागवड असेल, चाऱ्याची लागवड असेल, त्या ठिकाणी नर्सरीची रोपं असतील, अशा पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतील. कायमस्वरूपी बांधकाम या जमिनींवर करता येणार नाहीये. अटीचा भंग झाल्यास भाडेपट्टा रद्द होणार आहे आणि जमिनीचा वापर फक्त मंजूर उद्देशासाठीच करावा लागेल. म्हणजे या 4 गोष्टींसाठी, चारा लागवड, बांबू लागवड, नर्सरीची रोप निर्मिती आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतासाठी लागणारा कच्चा माल यासाठी करायचं आहे. याच्यासाठी पात्रता ठरवण्यात आली आहे की बचत गट जे आहेत ते किमान 3 वर्षाचे नोंदणीकृत असावे. अगदी मिनिमल आपण ज्याला म्हणतो की आज तर असं कुठलं गाव नाहीये, जिल्हा नाहीये, तालुका नाहीये ज्या ठिकाणी महिलांचे बचत गट किंवा महिला सेवा सहकारी संस्था नाही आहेत. तर बँक खात्याचं 1 वर्ष सक्रिय असावं, वार्षिक उलाढाल आहे ती त्या गटाची 50,000 पर्यंत असावी आणि पशुपालन आणि शेतीचा अनुभव त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. याची अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे, ज्यासाठी आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आली आहे की स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात येणार आहे, तालुका स्तरीय कमिट्या नेमण्यात आलेल्या आहेत, तिथे आपल्याला अर्ज करता येईल. पात्रतेनुसार निवड आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये भाडे करार केला जाणार आहे. भाडं फक्त ₹1, वार्षिक नाममात्र ₹1 भाडेपट्ट्याने या जमिनी महिलांना देण्यात येणार आहे. चारा लागवडीसाठी 3 वर्षाचा भाडेपट्टा, तर बांबू लागवडीसाठी 10 वर्षाचा भाडेपट्टा देण्यात येणार आहे. तुम्ही जर चांगली कामगिरी केलीत, महिलांनी चांगली कामगिरी केली, तर त्याला नूतनीकरणाची जी आहे ती सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. ही लागवड करण्यासाठी लागणारी मदत हे शेतीचे जे तज्ञ लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला या महिलांना, महिला बचत गटातल्या महिलांना, सेवा सहकारी संस्थातल्या महिलांना, या सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. 10 महिला सदस्य असलेल्या बचत गटाला किती जमीन मिळणार आहे? 1 हेक्टर. 20 सदस्य असलेल्या महिला सेवा सहकारी संस्थांना जमीन मिळणार आहे 2 हेक्टर आणि ग्रामसंघाला जमीन मिळणार आहे 5 हेक्टर. आता उत्पादन जे याच्यावरती होणार आहे त्याचा संपूर्ण हक्क हा त्या गटाचा असणार आहे, त्या संस्थेचा असणार आहे. चाऱ्याला प्रथम प्राधान्य गावातील शेतकऱ्यांना आणि त्याच्यानंतर तो विक्रीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध केला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं अतिशय महत्वाचं असा हा निर्णय हा सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. याचे काही तारखा आहेत की त्या तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. या जून महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज मागवायची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. जुलै अखेर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये शेवटपर्यंत पात्र अर्ज जे आहेत त्याची निवड होणार आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत जमिनीचं हस्तांतरणही होणार आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत जमीन तयार करणं आणि सिंचन सुविधा आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चारा आणि बांबूची लागवड जी आहे त्याची सुरुवात होणार आहे. मला वाटतं की महिलांसाठी ही अतिशय उत्तम अशी संधी आपले लाडके देवाभाऊ यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी याचा विचार केला की या ज्या पडीक जमिनी आहेत त्यांना जर महिलांच्या हाती दिलं तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा उपयोगही होईल आणि अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम घेतल्याबद्दल संपूर्ण महिला आमच्या सगळ्या महिलांकडनं मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे आभार मानते.
आजच्या या प्रेसच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या भगिनींना मला सांगायचंय, की ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आपल्या सरकारने, आपल्या देवाभाऊंनी आणि बावनकुळे साहेबांनी दिली आहे. याचा निश्चितपणे आपण लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. आजच्या प्रेसमध्ये या जी-आरच्या संदर्भामध्ये मला माहिती द्यायची होती आणि सरकारचे अभिनंदन सुद्धा करायचे होते. या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचारा.